आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे मराठीच्या एल्गार संदर्भातली। मीरा भाईंदरमध्ये आज मराठीचा एल्गार पाहायला मिळणार आहे। मराठी अस्मितेसाठी मनसे आज मोर्चा काढणार आहे। मोर्चा सकाळी 10 वाजता म्हणजे काही वेळामध्ये सुरू होणार आहे। बालाजी हॉटेलपासून हा मोर्चा सुरू होणार आहे आणि मीरा रोड स्टेशन परिसरात त्याची सांगता होणार आहे। या मोर्चाच्या निमित्तानं मराठी भाषेच्या आणि अस्मितेच्या मुद्द्यावर लक्ष वेधलं जाणार आहे। मीरा रोड मध्ये मनसे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नोटीस त्यांना पाठवण्यात आली आहे। या मोर्चावर संदीप देशपांडे ठाम आहेत। मोर्चा आधीच ठाण्यातून आज पहाटे 3:30 वाजता पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलंय आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसे आणि उबाठा संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या। त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागासंदर्भातली। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळामध्ये आता बदल्यांवरून आरोप करण्यात येतात। नियमानुसार बदलीला पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली न करता त्यांच्याकडे मलईदार टेबलची जबाबदारी अनेक वर्षांपासून देण्यात आली आहे असा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केलाय। आणि विशेष म्हणजे 3 वर्षांनंतर कर्मचाऱ्यांची बदली करणं बंधनकारक असताना सुद्धा तो नियम सर्रासपणे धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केलाय। त्यामुळे या बातमीमध्ये आणखी काही बारकावे आपण पाहणार आहोत। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी मुंबईतल्या वृक्षतोडी संदर्भातली आहे। मुंबईत मध्यरात्री वृक्षतोडीचा डाव हाणून पाडण्यात आला। कुर्ला पश्चिम इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयआयटीआय परिसरामध्ये 1 वर्षापूर्वी मियावाकी पद्धतीनं 9000 झाडं लावली गेली जी मध्यरात्री तोडली जाणार होती। मात्र शिवसेना युबीटी पक्षाचे पदाधिकारी मनीष मोरजकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचले आणि झाडं तोडण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं। या संदर्भात आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। यामागे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढांचा हात आहे असा आरोप त्यांनी केला आहे।